आजचा या भागवत कथेचा 5वा दिवस असं म्हटलं जातं। या विशेषतः म्हणजे आजच्या या धर्ममंडपामध्ये अनेक या ठिकाणी पूजनीय अतिथींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। असं म्हटलं जातं की साधू संत येता दारी तोची दिवाळी दसरा। आपल्या या गुलामबाबाचा पावनभूमीमध्ये असणारे आपले पूजनीय चंद्रसेनजी महाराज यांचे पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे आणि अशाच या पावनभूमीमध्ये त्यांचं या भागवत सेवा समिती यांच्यातर्फे सर्वांचं स्वागत करतो। आणि या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं त्याच्यामध्ये जितेंद्र भाऊ पाडवी यांचा सत्कार देखील या ठिकाणी मी बापूभाई पाटील यांना विनंती करेल की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। तर महाराजांचे केस आणि कपडे ओले, पाणी कोणीच देत नव्हतं पण महाराज ओले होते। तर महाराजांना जेव्हा विचारलं की आम्ही तुम्हाला देखना आम्ही कोणला, शंकर महाराज सांगायचे काय ना पंढरपूर जायला पांडुरंगना दर्शन लेना आणि तहा नाही धोईन आणि चंद्रभागा नाही ना आणि आम्ही येई राहणार। 6 तासामध्ये शरीर पंढरपूरला जाऊन आंघोळ करून मंदिरामध्ये पुन्हा येत होते। त्यांची समाधी आहे मंदिर, शंकर जयराम पाटील यांनी बांधली त्यांची समाधी जयराम कंपनी में। एक दिवशी असं झालं, शंकर महाराज की कहाणी बोल, एक दिवशी असं झालं की शंकर महाराज जेवायला बसले तर गप्पा मारत होते। जो डबा घेऊन गेला होता तो माने समोर कोणी दिसत नाही, बोल रहे, तो घाबरला। तो गावातल्या लोकांना बोले शंकर महाराज पागल हो गए, खाना खा रहे और बोल, आणि शंकर महाराज गप्पा मारत होते। तर एक व्यक्ती आला आणि बाबाजी तुम तो जी रहनात आणि समोर तो कोई ना भी तुम्ही समोर कोणी जोड बोल रहनात फिर तुम। शंकर बाबांनी सांगितलं काय ना रे, आज जरा इठोबाला बेटाना कटाया कर दे ना, तर जेवण टाइमला इठोबा हो ना, काय ना विचारलं इठोबाला बेनबल का तुम्ही खाई दे। काय ताकद होती शंकर बाबाची। लोकांना आश्चर्य वाटलं की विठोबा कस काय जेवायला येईल, पंढरपूरचा विठोबा आणि शंकर बाबा काय ना विठोबाला अखीर आणला बेनबल का खायले। लोकांना संशय आला की हे खरं आहे का नाही। तर शंकर बाबांनी नमस्कार केला तिथे त्या जागेवर, काहीच नव्हतं त्या जागेवर, पाय पडले वा बनाजन, लोक काही नमस्कार करायचे नाही। आणि जेव्हा शंकर बाबांनी हात उचलले तर 2 गुलाबाचे फुलं तिथे आले श्रोते। ये है आदिवासी समाज की शक्ती। 2 गुलाबाचे फुलं तिथे आले आणि सगळ्यांनी नमस्कार करून सांगितलं की भावाजी पांडुरंगाचे भक्त होते, रामाची भक्त माझी शबरी होती। ये ऐसे सब पुरुष होते हैं। आणि म्हणून लक्षात ठेवा की महाराजांचं स्वागत, जे पण अनुयायी आहेत या सर्वांचं स्वागत, की बाबाजी तुमचे आशीर्वाद, तुमचं कवच आमच्या पाठीशी राहू द्या, आमच्यावर कृपा असू द्या। बाबांना पुन्हा एकदा नमन करतो आणि कथेकडे प्रवेश करतो। गाइएगा, थोडा भजन कर बसतायत ना। श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद वसुदेवांचं लग्न देवकीशी करावं म्हणून निश्चय करण्यात आला। पण त्यावेळेला माता पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाकडे गेली की वत्सरूप पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नैनी वाहितोय गळगळा। ब्रह्मदेवाला प्रार्थना केली की प्रभू मी आली आहे। ब्रह्मदेव म्हणाला की तुम्ही आला ती गोष्ट खरी आहे, पण कारण सांगा।
माता पृथ्वी म्हणाली, माझ्यावर अत्याचार, बलात्कार, भ्रष्टाचार, दुराचार वाढलाय. या सर्वातून मला मुक्त करण्यासाठी प्रभू तुम्ही अवतार घ्या. कारण तुमचं वचन आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. संरक्षण, पृथ्वीच्या संरक्षणासाठी तुम्ही जन्माला येता. प्रत्येक युगामध्ये तुम्ही अवतार घेता. आता माझ्याने सहन होत नाही, तुम्ही लवकर या. आणि म्हणून माता पृथ्वीने सांगितलंय, कधी येशील मनमोहना पाहण्या भारत पुन्हा पुन्हा. की मेरे भगवान तुम कब आओगे. अत्याचार, बलात्कार, भ्रष्टाचार त्या ठिकाणी वाढून गेलेला आहे. भगवान म्हणाले की संतांना तर पाठवलंय खाली, म्हणे संतांची शक्ती तुम्ही थोडी. प्रभू संत दयाळू असतात, संत कृपाळू असतात आणि संतवाणी लोक आज समजू शकत नाही. खरी गोष्ट आहे, संतांच्या वाणीला समजणं कठीण आहे. आमचे सगळे बांधू बसलेले आहेत, भाऊ बसले आहेत. आपली तळोद्याला एकदा भेट झाली होती, तो बऱ्याच वेळा भेट झाली आपली. या हिंदू सभेमध्ये प्रत्येक वेळा भेट होत असते. आमच्या ब्रह्मानंदी भजनामध्ये ज्या वेळेला भजनं गायले जातात ना, चांगल्या चांगल्या विद्वानाला सुद्धा त्याच्या डोक्यात चक्रावून देईल अशी अवस्था निर्माण करून देतात आमची भाऊ लोक. ब्रह्मानंदी आदिवासी भजन 4 एकतारी भजन, हातामध्ये चिपळी उगारे. मेरे भजन का अर्थ बताना, शर्मा के भाग मत जाना. आदिवासी भजन अर्थ बताना, शर्मा के भाग मत जाना. पहला दूध तुम्हारी का देखा, दूसरा दूध तुम्हारी का देखा, तीसरा दूध बतलाना, शर्मा के भाग मत जाना. मेरे भजन का अर्थ बताना, शर्मा के भाग मत जाना. चांगल्या चांगल्या विद्वानाला चक्रावून देईल अशी ब्रह्मानंदी भजनी मंडळ असते. संत की वाणी को कोण समज सकेगा. आणि म्हणून संतत आहे पृथ्वीवर, पण संतांच्या वाणीला लोक समजत नाही. प्रभू तुम्हाला शास्त्र घेऊनच यावं लागेल. शास्त्र से जब दुनिया नहीं समजती है तो शास्त्र का ही उपयोग होता. तुम्हें आना पडेगा. मग भगवान म्हणाले ब्रह्मदेव की आपण विष्णू परमात्म्याकडे जाऊ. विष्णू परमात्म्याकडे गेले आणि विष्णू परमात्म्याला प्रार्थना केली. काय केली. कधी येशील मनमोहना पाहण्या भारत पुन्हा पुन्हा. उसको बुलाते कधी येशील मनमोहना, कधी येशील मनमोहना, पाहण्या भारत पुन्हा पुन्हा.
पाया देवाला प्रार्थना केली आहे की भगवान तुम्हीच अवतार घ्या, लवकर या. आणि इकडे वसुदैव देवकींचा विवाह श्रोतय. लग्न सोहळा आनंदाने पार पडतो, पण सगळ्यात शेवटचा सोहळा मुलीची विदाई. कन्या जेव्हा पाठवली जाते, मुलगी पाठवली जाते, त्यावेळेला सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असते. बेटा जा, કેટલા બધા લોકો રડે છે મુલીची વિદાય કરતાના. દેનારે સસરિયા જતા તારી આંખે ન ગીલી થાય, तू रडू नको, आम्ही तुझ्यासाठी खूप काही केलंय. पण मुलीला रडायला येतंय. देवकी रडते. वसुदेवांनी हात दिला, रथात बसवला देवकीला आणि सांगितलं की चला. देवकी आणि वसुदेव यांच्या रथ हातामध्ये लगाम कंसाने घेतली. एवढं प्रेम होतं कंसाचं बहिणीवर. पण बघा कुठपर्यंत होतं प्रेम. ज्या वेळेला हातात लगाम घेऊन कंस रथ घेऊन पुढे जातोय आणि एवढ्यात देवाने डाव साधला. म्हणून लक्ष द्या, माणूस बदलतो त्याला नीती म्हणतात आणि भगवान बदलतो त्याला नियती म्हणतात. नीती बदलणं आणि नियती बदलणं. नीती बदलल्यावर संस्कार काम करून जातील, नीती बदलू शकते, परंतु नियतीच्या पुढे कोणाचं चालतं श्रोते. शेतामध्ये गुरढोरं घुसून शेताचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही तार कंपाऊंड करू शकता. पण जर वरचा पाऊस नको त्यावेळेला भदभद पडून गेला तर तुम्ही काय करू शकता. ये नियती है और ये नीति का संरक्षण हो सकता है, नियती का नाही. म्हणून ज्यावेळेला नियती बदलते ना तेव्हा कोणाचाच हातामध्ये नाही. आणि भगवंताने आकाशवाणी केली आहे, रे रे कंसा, कोणत्या आनंदानं तू तुझ्या बहिणीचा रथ घेऊन जातोय. पण लक्षात ठेव, अस्यास्त्वमष्टमो गर्भो हंतो याम वहसे बुधा. हिचा 8वा गर्भ तुझा नाश केल्याशिवाय राहणार नाही. आणि कंसाला तिथे शब्द काय वापरला, अबुधा. अबुधा या शब्दाचा अर्थ आहे मूर्ख. कंसाला मूर्ख का म्हटलं शोधेनो, याचं उत्तर दासबोधामध्ये मिळत आहे की मूर्ख कोण आहे, का म्हटलं कंसाला मूर्ख. बघा, राजा परीक्षितीला जेव्हा मृत्यू समोर आला की तू 7व्या दिवशी मरशील, तर तो कल्याणासाठी धावला आणि भागवत ऐकायला बसला. याच्या समोर मृत्यू किती दिवसांनी येणार होता, 8वी संतती मारणार आहे. म्हणजे 8 मुलं व्हायला निदान कमीत कमी 17 ते 18 वर्षाचा कालावधी जातो. ज्याला 7च दिवसाची मुदत होती तो कल्याणाचा मार्गाला लागला. याला 18 वर्षाची मुदत होती तरी हा कृष्ण नामाला लागला नाही. म्हणून भागवताने कंसाला अबुधा शब्द वापरलाय की तो मूर्ख है. कितना समय देने के बाद दुर्लभो मानुषो देहो देहि नाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभो मन्यो वैकुंठ प्रिय दर्शना. की तुला चांगला जन्म मिळाला, तू माणसाचा जन्मात आला, नको ते काम करतो म्हणून तुला अबुधा, की तुला अजूनही कळत नाही की माणूस काय आहे. देवाने बघा, माणसाच्या जन्मात आणि 84 लक्ष योनीमध्ये फार मोठा फरक आहे. हात कोणालाही दिलेले नाही, कोणत्याही प्राण्याला हात दिलेले नाही, फक्त माणसाला हात दिले. कारण काय, याच्या हातून चांगलं कर्म घडावं म्हणून. नंबर 2, हास्य. हास्य म्हणजे हसणं. 84 लक्ष योनीमध्ये कोणताच प्राणी हसत नाही, फक्त माणूस हसतो. म्हणून आपला चेहरा प्रसन्न ठेवायचा, आपण हसत राहायचं. हे बहुत बड़ी गिफ्ट है अपने को. ज्याचा चेहरा प्रसन्न, अपने चेहरे को खुश रखना. पानी में पत्थर मत मारो, उसे भी कोई पीता होगा. अपने चेहरे को खुश रखना, इसे देखकर भी कोई जीता होगा. इस खुश चेहरे को देखकर भी कोई जीता होगा. चेहरा प्रसन्न पाहिजे. काही काही लोक लग्नात बसतात तरी बारलुगी आलेल्यासारखे दिसतात. यावा चेहरा कर देते, टेंशन में. अरे छोड़ दे टेंशन सब. प्रसन्न चित्ते परमात्मा दर्शन. हसणं कोणालाच दिलं नाही, माणसाला दिलंय. हात कोणाला दिलं नाही, माणसाला दिलंय. मन कोणालाच दिलं नाही, माणसाला दिलंय. वाणी कोणालाच दिली नाही, माणसाला दिली आहे. का दिली आहे, मन लगा के, वाणी लगा के, हात लगा के तू भजन करले हसते हसते. या सगळ्या गोष्टींचा अर्थ आहे की तू पहिले भजन कर.
म्हणून माणसाला या गोष्टी गिफ्ट दिलेल्या. 84 लक्ष. आणखीन एक फरक सांगितला कोणता? सगळे प्राणी पृथ्वीला आडवे चालतात. बघा, गाय आडवी चालते, बैल आडवा चालतो, साप आडवा चालतो, पक्षी आकाशामध्ये उडेल ना तरी आडवा चालतो. माणूस एकच प्राणी आहे, फक्त उभा चालतो. अभ्यास करा बरं, कोणता प्राणी उभा? जिराफ एवढा मोठा जिराफ आहे पण तरी तो पृथ्वीला आडवा चालतो. अजगर उभा कोण चाललाय? माकड सुद्धा भले उड्या दुनियाभरच्या मारेल पण माकड जेव्हा चालेल ना तेव्हा चारी चिवून देईल आणि माकड पुढे चालेल. माकड सुद्धा आडवं चालतं. एकच माणूस असा बनवला आहे देवाने की तो खरा आहे, उभा चालतो. पण याच्यामध्ये गुण असा दिलाय, चालतो उभा पण कोणाला आडवा जाईल ते सांगता येईल. चांगल्या कामात कधी आडवा जाईल ते सांगता येत नाही. भगवानने कपाळाला हात लावला, तुला उभा बनवला तरी आडवा जाऊन राहिलाय है ना. हे आदमी, भगवान ने तुझे कितनी बड़ी गिफ्ट दी है. तुला मन दिलं, तुला हात दिला, अरे तुला वाणी दिली, तो भजन कर ले ना, चांगलं वागून घे ना. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, जरा अच्छा राहिले ना. स्वतःचं परिवर्तन घडवण्यासाठी देवाने एवढी मोठी गिफ्ट दिली आपल्याला. आणि म्हणून श्रोतेजनो, माझी कथा सांगते, अबुधा शब्द का वापरला, याला मूर्ख शब्द का वापरला? 18 वर्षाचा कालावधी दिल्यानंतर सुद्धा हा कृष्णाला समजू शकला नाही आणि 7च दिवसाची मुदत होती, याला तरी तो भागवत ऐकायला बसला. आणि खटवांग राजाला फक्त 1.5 घटिका होती तरी स्वर्गाची प्राप्ती करून घेतली. किती जगला याला महत्व नाहीये, तू कसं जगला याला महत्व, कि अपना हिसाब देना है मेरे राम के दरबार में सब लोगों का खाता. आपल्या केलेल्या कर्माचा हिशोब वर द्यायचा आहे. म्हणून माणसा, तुला कर्म करण्यासाठी देवाने विशिष्ट बनवलंय. याच्यासाठी आपलं परिवर्तन आवश्यक आहे. नाही तो फिर जी रहे सब. आहार निद्रा भय मंथुनांच प्राणी पण खातात, आपण पण खातो, ते पण झोपतात. मग आपल्यामध्ये विशेषता काय? आपल्याला मन दिलं, आपल्याला बुद्धी दिली, आपल्याला सुंदर असे हात दिले, हाताने दान धर्म करा, सत्कर्म करा, कोणाला आशीर्वाद द्या. याच्यासाठी देवाने आपल्याला विशिष्ट बनवलंय. दुर्लभो मानुषो देहो देही नाम क्षणभंगुरा. म्हणून कंसाला शब्द वापरला अबुधा. थोड़ा भजन कर दे भैया. राधे राधे. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल, गोविंद गोविंद गोपाल, जय मुरली मनोहर, जय मुरली मनोहर, जय मुरली मनोहर. कृष्ण गोविंद कोण बोलतोय का? माहिती आहे, बोला. आजचा या भागवत कथेचा 5वा दिवस असं म्हटलं जातं. या विशेषतः म्हणजे आजच्या या धर्ममंडपामध्ये अनेक या ठिकाणी पूजनीय अतिथींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. असं म्हटलं जातं की साधू संत येता दारी, तोची दिवाळी दसरा. आपल्या या गुलामबाबाचा पावनभूमीमध्ये असणारे आपले पूजनीय चंद्रसेनजी महाराज यांचे पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. आणि अशाच या पावनभूमीमध्ये त्यांचं या भागवत सेवा समिती यांच्यातर्फे सर्वांचं स्वागत करतो. आणि या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं, त्याच्यामध्ये जितेंद्र भाऊ पाडवी यांचा सत्कार देखील या ठिकाणी मी बापूभाई पाटील यांना विनंती करेल की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. ठीक आहे, थोडंसं 2 मिनिटं. बापूभाई
जय हो. सर्वप्रथम मी जितेंद्र सेन पाडवी यांना मी विनंती करेल की त्यांनी खगेंद्रजी महाराज यांचा सत्कार करावायचा आहे. त्याच्यानंतर त्यांच्यासोबतच त्यांचे लहान बंधू प्रेमराज भाई पाडवी आणि परेश भाई चंद्रसेन पाडवी असे तिघ भावंड या ठिकाणी पूजनीय खगेंद्रजी महाराज यांचा फुलहाराने त्या ठिकाणी सत्कार करताना त्यानंतर प्रवीण भाऊ वळवे यांना पण विनंती करतो त्यांनी देखील पूजनीय खगेंद्र दादा यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर मी विनंती करेल बापू पाटील यांना की आपल्या या ठिकाणी आजच्या या कथेमध्ये आलेले श्री जितेंद्र भाऊ पाडवी यांचा सत्कार करावायचा आहे. त्यांच्यासोबत आलेले श्री प्रेमराज भाऊ पाडवी आपण जाऊ